अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। माझ्या चॅनलवर तुमचं वेलकम आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे MS08 कोकणी मुलगा आणि आपण चालले आज मोर्चासाठी मंडणगडला। तुम्ही बघू शकता आपल्या गाडीतला पण चंद लोक आहेत, आपले ड्रायव्हर आहेत आज आपल्या गाडीवरच जफर उंबिलकर आणि आपण जाऊया त्यांची एक मुलाखत घेऊया। त्यांच्यासाठी आलेत काय हे आपले जफर भाई उंबिलकर बघू शकता। जफर भाई आज काय चाललंय काय तुम्ही? आज आम्ही मंडणगडसाठी मोर्चा आहे जी, ते आमच्या मुस्लिमसाठी ते रामगिरी बाबा आहे त्यांनी जे ही केला नाही त्यांच्यासाठी जी गलत बोला त्यांच्यासाठी जी अच्छा मोठा मोर्चा घेऊन चालले आहोत। अच्छा मग आज तुम्हाला हे ड्रायव्हिंग करताना कैसा वाटते? मोर्चाला जाता होते ड्रायव्हिंग करताना एकदम बेस्ट वाटते कारण आपल्या उमरसाठी आपण जात आहोत। ओके 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 अल्हम्दुलिल्लाह। हे आपले साथी आहेत शबाब पांजरी, सलमान महारकर आणि सादिक महारकर बघू शकता तुम्ही। हे पण आपले मोर्चासाठी आलेले आहेत आणि आपले अजून साथी आहेत ते पोहोचलेत मंडणगडला आणि मंडणगडच्या ह्या रस्त्याचं काम चालूच आहे। तुम्ही बघू शकता काय हालत आहे मंडणगड रस्त्याची। ठीक आहे, हे बघा डंपर लागलेलो आहे या। ठीक आहे, आम्ही एक पॉइंटला थोपल्या होत्या। ओके चला पुढे आपण मिळत आहोत, तुम्हाला दाखवू काय मोर्चाची। पण आपले बाणपूरचे गाडी आलेले आहेत आणि चाललेत मोर्चासाठी। आपण कडी पोचल्या मंडणगडच्या, तर मंडणगडला पोचल्यावर तुम्हाला आपण दाखवत आहोत किती मजमू आलेलो आहे। माझ्या बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो की अल्पशा वेळेत आपण सर्व एक हाक दिल्याच्या नंतर इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो। तसेच आपण या ठिकाणी कोणत्या हेतूने इथं जमा झालो हा हेतू आपल्याला माहीत आहे। तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण ज्या शांततेने या ठिकाणी आलेत त्याचप्रमाणे इथून परत जाताना त्याच शांततेने जायचं आहे। आपल्याला ह्या ठिकाणी रामगिरीचं ज्याने आपल्या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या विषयी जे काय शब्द बोलले त्याचा निषेध करण्यासाठी आपण जमा आहोत आणि दोनच आपण घोषणा द्यायच्या आहेत। ज्यांनी आपल्या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची गुस्ताखी केलेली आहे त्याचा निषेध असो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी, अशा ह्या दोन घोषणा करायच्या। आपण सर्व या शांततेने आलेत, त्या शांततेने हा काम पार पाडू आणि या ठिकाणी त्याच्यानंतर आपले प्रमुख 4-5 लोक जाऊन तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देतील। त्यावेळी आपण असेच बाहेर शांत राहील एवढीच मी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो। आणि आपण एकदा मी आपल्याला विनंती करेन, या रामगिरीने आपल्या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा विषयी गुस्ताखी केलेली आहे त्याचा निषेध असो ती घोषणा द्या, जोरात बघू द्या। अरेस्ट करो, अरेस्ट करो, रामगिरी को अरेस्ट करो, 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 अरेस्ट करो, अरेस्ट करो, रामगिरी को अरेस्ट करो। मी आपल्या सर्वांना विनंती करेन यापुढे आपण कोणत्या धर्माची किंवा कोणत्या समाजाची आपल्याकडनं कोणती अपमानास्पद चूक होणार नाही आपल्याकडून याची सुद्धा आपण दक्षता घ्याल आणि यापुढे आपल्या पैगंबर किंवा अन्य कोणत्याही धार्मिक याचा अपमान करणारा असेल त्यासाठी अगदी तीव्र यापुढे तीव्रता आपण बाळगायची। आपला पण अधिकार तेवढाच आहे। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला जाग आणून द्यायची आपल्याला, इथंच आपण थांबायचं नाही। यापुढे त्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पर्सनली आपण 5-6 लोकांना नक्कीच भेटून याविषयी त्यांना त्याची दक्षता दिली पाहिजे। पण आपण सर्व इथं एक हिंदू मुस्लिम मिळून राहतो, इथं कोणता अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे याची सर्व आपण दक्षता घ्याल। आपण ज्या पद्धतीने आले त्याबद्दल आपले पुन्हा आभार मानून
मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित मंडणगड तालुका मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या वतीने अल्पशा अवधीमध्ये आपल्या सर्वांना निमंत्रण गेल्यानंतर परवा नाशिकमध्ये जे प्रवचनामध्ये रामगिरी यांनी पैगंबर इस्लाम यांच्या शानमध्ये जी गुस्ताखी केली त्याचा निषेध करण्यासाठी बहुसंख्येने जमलेले आपण सर्व बांधव, सर्वप्रथम मी मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आताच आपल्यासमोर दूधबाईंनी सांगितले की आपण काय उद्देशाने कोणत्या हेतूने या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याचा त्यांनी जे केलेल्या वक्तव्याचा जेवढा आपण निषेध करू तेवढा कमीच आहे. त्याचप्रमाणे आपण आता या ठिकाणी निवेदन तयार केलेलं आहे, ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय तहसीलदार त्याचप्रमाणे पोलीस इन्स्पेक्टर यांना आपण देणार आहोत. आणि ते दिल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या बहुसंख्येने आलात, शांततेने आलात, त्या शांततेने परत जायचं आहे. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे तो सुद्धा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचा सुद्धा आपण तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि त्या सुद्धा नराधामानं अटक व्हावी अशी आपली मागणी आहे. तर मी यानंतर विनंती करतो मुश्ताकभाईंना की त्यांनी उत्तम मार्गदर्शन करावं. अरेस्ट करो, 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 अरेस्ट करो. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आजच्या या मंडणगड येथे मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आणि FIR दाखल करण्याच्यासाठी उपस्थित असलेले सगळे तालुक्याचे प्रमुख, सगळे तालुक्याचे मंडळी, आज आपण या ठिकाणी जे उपस्थित आहोत ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शानमध्ये जी गुस्ताखी केली गेली आणि त्याचा निषेध आणि FIR हे दोन गोष्टींसाठी आपण या ठिकाणी आलोत. आणि तिसरा विषय त्याच्यामध्ये आहे की बदलापूरमध्ये एखाद्या 2 चिमुकल्यावर लैंगिक जो अत्याचार झाला त्याचा देखील निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बाणकोटमध्ये एक 4-6 दिवस पूर्वी आपण अगदी पूर्ण शांततेमध्ये कोणतेही न लागता आपण त्या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या वतीने आपण त्या ठिकाणी निवेदन दिला. त्याच्यानंतर आज तालुक्याची निवेदन देण्याची वेळ आहे. मी तुम्हाला एवढंच विनंती करते की आपल्यावर कोणालाही शिंतोडे उडवण्याची किंवा बोट उठवण्याची आपण कोणालाही संधी देऊ नये. आज जमावबंदीचा आदेश आहे. हे होत असताना देखील आपल्याला पोलीस प्रशासनाने, तहसीलदाराने आपल्याला या ठिकाणी आपले विचार मांडण्याची, निवेदन सादर करण्याची या ठिकाणी संधी आपल्याला दिलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रवचन मेळ्यामध्ये, त्या मेळाव्यामध्ये कोणतेही कारण नसताना जे धार्मिक मेळाव्यामध्ये दुसऱ्या धर्माची टीका करून स्वतःला एक उच्च समजण्याच्या हेतूने आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सण साजरे होणार आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या तोंडावर, या निवडणुकीच्या हंगामामध्ये एखादे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न हे फक्त धार्मिक शिंतोऱ्यावरून करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्याचा निषेध आज फक्त आपण महाराष्ट्रामध्ये करतोय असं नाही आहे, देशामध्ये देखील याचे प्रतिसाद उमटतात आहेत. याचा प्रतिसाद या जगामध्ये देखील उमटतोय. आणि म्हणून त्यांनी जे काय धंदे त्या लोकांनी केला, राजकीय का ठेका घेतलेला आहे, अशा पद्धतीचे जे वक्तव्य त्या ठिकाणी करून जे अपमानास्पद जे शब्द केले गेले, जे तेढ निर्माण करणारे जे शब्द केले गेलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी आपण निवेदन देतोय. याच्यापूर्वी रामगिरीजींनी एक 2018 मध्ये नाशिकमध्ये शिर्डीमध्ये
एक मेळावा केला होता, तिथे देखील प्रवचन त्यांचा होता आणि 2018च्या मेळाव्यामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून सगळ्या मुस्लिम समाजाच्या सगळ्या उलमाए करामला देखील त्या ठिकाणी बोलवलेलं. ही 2018 मधली गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी बोलवून ते संदेश देऊ इच्छित होते की आपण सगळ्यांनी जर एकत्र राहिलो तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठे प्रश्न निर्माण होणार नाही. मग आता यांना नेमकी ह्या वेळेला ही गरज का भासली? तर त्याला हे जे त्यांचं वक्तव्य होतं हे कुठेतरी राजकीय प्रेरित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी केलेलं वक्तव्य आणि काही वेळानंतर त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्याची पाठ थोपटण्यासारखा त्यांना त्या भडकाव भाषणाच्या ह्याच्यामध्ये आणखी आग ओतून अन्य समाजाच्या भावना दुखवण्याचा जो प्रयत्न केला गेलाय त्याचा देखील निषेध आपण या ठिकाणी करणार आहोत. हे मुख्यमंत्र्याला त्यांना त्यांची जबाबदारी समजायला पाहिजे होती की ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी संविधानाची जी शपथ घेतली त्या शपथेमध्ये सगळे धर्मामध्ये जातीमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये ते निर्माण करणार नाही, मी कोणालाही संविधानाने दिलेल्या अधिकाराचा हनन होणार नाही अशा पद्धतीने जे शपथ घेतात आणि तेच सांगतात की त्यांच्या केसाला आम्ही धक्का लागू देणार नाही. निश्चितपणाने संतांनी संताप्रमाणे राहिला होता, परंतु एखादा गोष्ट एखादा तेढ निर्माण करून सगळ्या समाजाला एकत्र त्यांच्या विरोधाला उतरण्यामध्ये यांचा हेतू काय होता? तर ते हेतू मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्वागत केल्यानंतर हे स्पष्ट झाला, हे कोणाला विचारण्याची गरज नाही. आणि म्हणून आपण आज शांततेच्या माध्यमातून आपण जे काय करतोय, आपल्या समोर कोल्हापूरमध्ये जी घटना घडली, विशालगडमध्ये जी घटना घडली, विशालगडमध्ये मलिक रियान रहमतुल्लाह अलैहच्या दर्ग्याच्या मशिदीमध्ये माअल्लाह कुराणची सुद्धा बेहुरमती करण्यात आली. त्यावेळेला देखील त्या ठिकाणी पोलीस शांत बघत होते. या ठिकाणी सुद्धा रामगिरी जवळ पक्का बंदोबस्त आहे, त्यांना फुल संरक्षण दिलेलं आहे. परंतु एखादा या गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा न्याय मागण्यासाठी आमच्या समानतेचे हक्क 14 ते 18 मध्ये जे दिलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला पायपीट करावी लागते. ते या संविधानाचं हनन आहे, या संविधानाचा अपमान आहे आणि या एखादा समाजाच्यावरती हा आघात केल्यासारखा होतोय. आणि म्हणून त्या महिलांच्यावर अत्याचार करणं, याच्यापूर्वी अनुप शर्मानी जे केलं त्याचा देखील आपण विरोध केला. अनेक मुस्लिम विरोधात कायदे आणले जातात आहेत, अनेक पद्धतीचे दहशत मुसलमानांवर निर्माण केली जाते. याच्यासाठी मुसलमानांनी घाबरण्याचे काही कारण नाही. या देशामधली न्याय प्रणालीवर आपला विश्वास आहे आणि या न्याय प्रणालीच्यामुळे संविधान हा जिवंत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून हे करत असताना आपल्याला सुद्धा एवढा सुस्त राहून चालणार नाही. आपल्याला वेळेस दखल घेणं गरजेचं आहे. आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आपण संविधानाच्या माध्यमातून एखादा आमच्या धार्मिक बाब होत असेल, आमची सामाजिक बाब निर्माण होत असेल, आमची शैक्षणिक बाब निर्माण होत असेल, त्यावेळेला आम्हाला पूर्ण प्रोटेस्ट करण्याचा, त्याला विरोध करण्याचा, आंदोलन करण्याचा, धरणा देण्याचा समान अधिकार तो कोणी आमचा हिसकावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून या निमित्ताने सांगतोय की ज्या बदलापूरमध्ये जी घटना घडली, काय झालंय बदलापूरमध्ये, एक चिमुकल्या 2 मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्या अत्याचारामध्ये त्या पालकाला 12 तास पोलीस स्टेशनमध्ये खेपा घालावं लागले, तरी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. परंतु ही अफवा, हे वारे ज्यावेळेला सगळीकडे पसरले आणि सगळ्या महिलांना एकवटले गेल्या आणि ज्या वेळेला त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली, बदलापूरचे जाऊन पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन बंद केले, तेव्हा त्या खऱ्या अर्थानं त्या प्रशासनाला जाग आली. हे कशासाठी होतोय? या फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये, केवळ या फक्त ऑगस्ट महिन्यातच मी बोलतोय, या ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 10 ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये. ज्याच्यामध्ये अकोल्यामध्ये घडलंय, नागपूरमध्ये घडला, पुण्यामध्ये घडले, सांगलीमध्ये घडला, कोल्हापूरमध्ये घडला आणि रत्नागिरीमध्ये. ही मालिका कशी चालू राहिली? जर प्रशासन एवढं जर सक्षम आहे, प्रशासन जर एवढं कार्यरत आहे,
तर मग ही घटना घडतात कशा? जर एखाद्याला त्याच पद्धतीचं जर उत्तर दिलं गेलं तर दुसऱ्याची हिंमत होणार नाही. आणि त्याच्यासाठी जाग आणण्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्याला एकत्र आल्याशिवाय, आपला हक्काचा न्याय मागल्याशिवाय, आपल्याला हक्काची मागणी केल्याशिवाय प्रशासनाला देखील जाग येणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या भावना विवश न होता कुठल्याही भागामध्ये कुठलाही आपण कार्य करत असताना आपला स्वयमाने आपण काम केलं पाहिजे, याची सगळ्या मुस्लिम समाजाने जाणीव ठेवा. आपल्या धर्माने आपल्याला शिकवण दिलेली नाहीये. मा आयशा रझियल्लाहु ताला अन्हाच्या विरोधात बोललं गेलं. 1 कोटीहून अधिक लोक धर्मांतर झाले हे जे सांगितलं गेलं. एवढंच नव्हे तर आमच्या कुराणमध्ये एखादा इमामाने 15-20 वर्ष इमामत केली, त्यांना सूक्ष्म नॉलेज होता, त्यांनी कुराणचा अभ्यास केल्यानंतर त्यांना कुराणमध्ये वादाविवादाचे काही सापडलं नाही, असे कुराणवर टीका करणारे यांची लायकी आहे का? कशा पद्धतीने यांनी आमच्या विरोधात बोलण्याचा चंग बांधलेला आहे, तर यांच्या पायाखालची वालू सडकलेली आहे. आणि म्हणून आम्ही स्वयं पालता आम्हाला सगळ्या गोष्टीवर आपल्याला मात करायची आहे. कायद्याने आपले हक्क, आपल्याला न्याय मिळवायचा आहे. आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी याची भूमिका रास्त बजावण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. एवढं सांगतो, आज जात असताना तहसीलदार साहेबांच्याकडे आपल्याला निवेदन द्यायचं आहे. निवेदन जाण्यासाठी ठराविक फक्त 10 ते 15 लोक जातील. 15 लोक जात असताना या ठिकाणी आपण 5 मिनिटाची घोषणा द्यायची. 5 मिनिटात घोषणा झाल्यानंतर सगळ्यांनी शांततेत जायचं. निवेदन आल्यानंतर या ठिकाणी आपण सगळ्यांचे आभार प्रदर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल, त्याची आपण अधिकृत घोषणा करणार आहोत. तरी आम्ही आज गेल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपसामध्ये कोणाच्याही तोंडातून गैर असा कुठला वक्तव्य येता कामा नये, याची आपण सगळे जबाबदार पदाधिकारी म्हणून, तालुक्याचे सगळे सुज्ञ लोक म्हणून तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. अरेस्ट करो, अरेस्ट करो, रामगिरी को अरेस्ट करो, अरेस्ट करो, अरेस्ट करो, रामगिरी को अरेस्ट करो, अरेस्ट करो, अरेस्ट करो, रामगिरी को अरेस्ट करो, अरेस्ट करो, अरेस्ट करो, रामगिरी को अरेस्ट करो. हाँ चला. हम सब एक है, हम सब एक है. नाराए तकबीर, अल्लाहू अकबर, नाराए तकबीर, अल्लाहू अकबर, नाराए तकबीर, अल्लाहू अकबर. हम सब एक है. या रसूलल्लाह, अरे रिसालत, या रसूलल्लाह, अरे रिसालत, या रसूलल्लाह, लब्बैक या रसूलल्लाह, लब्बैक या रसूलल्लाह, लब्बैक या रसूलल्लाह. नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूलल्लाह. अरेस्ट करो, अरेस्ट करो, नारे रिसालत, नारे रिसालत. आपले जे अधिकारी होते ते निवेदन द्यायला गेलेले आहेत तहसीलदारला. तहसीलदारच्या कॅबिनला जातात आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मंडणगड तालुक्याची जेवढी पब्लिक आहे ती तेवढी आलेली आहे. ठीक आहे. पब्लिक आलेली आहे निवेदन देऊन. बोला तुम्ही. तालुका मॅजिस्ट्रेट, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब मंडणगड यांच्या दालनामध्ये आपण अखंड महाराष्ट्रामधली जी परिस्थिती
आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या बद्दल, पवित्र कुराणच्या बद्दल जे अवमानास्पद शब्द वक्तव्य ज्याच्यामुळे तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची निवेदन आपण सादर करण्यापूर्वी आपण रितसर आपल्या तालुक्याच्या समाजाचा पूर्ण मॅसेज आपण त्याच्या प्रशासनापर्यंत पोचवलेलं आहे आणि ते मॅसेज, ते निवेदन निश्चितपणाने राज्यपालापर्यंत ते सादर केलं जाईल. आपण हे निवेदन देताना आपल्या तालुक्यापुरता मर्यादित नसून अखंड महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि भविष्यामध्ये या ठिकाणी देखील कोणतरी आणून या ठिकाणी लोकांना पुढे करून एखादे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याची देखील प्रशासनाने तंतोतंत जबाबदारी घेण्याच्या बद्दल देखील आपण सूचना केलेली आहे. आणि म्हणून आपण आत्तापर्यंत स्वयमाने सगळ्यांनी गावातून निघून आलात. या ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाचं, तहसीलदारांचं आपण आदेशांचं पालन केलं. असं स्वयं पालत आपण घरपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. हे निवेदन दिल्यानंतर आपण माननीय पोलीस निरीक्षक मंडणगड यांच्याकडे देखील फिर्याद दाखल करण्यासाठी आपण त्यांच्याकडे फिर्याद दिलेली आहे. FIR दाखल करण्यासाठी आपण फिर्याद दिलेली आहे. परंतु इथले प्रभारी हे बाहेर गेले असल्यामुळे ते त्यांच्याशी चर्चा करून FIRच्या बद्दलची माहिती आपले रशीदभाई, फिरोजभाई वगैरे यांना कळवतील. आपण आग्रह धरलेला आहे की इतर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने FIR दाखल झाले त्याच पद्धतीने इथे देखील दाखल व्हायला पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाही, पाऊस येतो आहे. मी तुम्हाला आज आपण बहुसंख्येने पाऊस असताना, वारे वादळाचे जोर असताना देखील आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आजचा निषेधाचा आणि FIR दाखल करण्याचा कार्यक्रम आपण यशस्वी केलात, स्वयं राखलात, शांतता पाळलीत, कायद्याचं पालन केलात. त्याबद्दल मंडणगड तालुक्याचे कन्व्हेन्स म्हणून आम्ही जास्त कुठल्याही मंडणगडच्या याच्यामध्ये आमचे जास्त कार्य करणारे, संघटित करणारे आमचे संघटक म्हणून रशीदभाई यांच्या वतीने तुमच्या सगळ्या तमाम लोकांचा विशेष या ठिकाणी आभार मानतो. आणि नंतर मौलानाला विनंती करतो की या कार्यक्रमाचा सांगता आपण दुआनी करावी. त्यानंतर रत्नागिरीला गेलेले आहेत साहेबांनी, त्याला पालघरला बंदोबस्ताला पाठवलेलं आहे. पालघरला बंदोबस्ताला गेलेले साहेब. किती दिवस लागणार आहे यासाठी? आता सांगतो, बोलवतील ते. तुम्हाला फोनवर मी त्याच्यावरची माहिती घेतो. ऐसा तर नाही की मॅनिप्युलेट करून तुमच्या पाटील उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करत आहे. याच्यानंतर मौलाना दुआ करतील. दुआच्या नंतर राष्ट्रगीत होईल. नंतर तुमची समारोप. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम. या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस, या इलाहल आलमीन व या अरहमर राहिमीन. रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार. ऐ अल्लाह रहम करम का, आफियत का, बख्शिश का मामला फरमा. अल्लाह हमारे मिलने को, जमा होने को कबूल फरमा. अल्लाह तेरे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरे महबूब और अल्लाह प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में, अल्लाह उनकी हमीयत में अल्लाह हम तमाम जमा हुए. अल्लाह हमारे जमा होने को कबूल फरमा. अल्लाह आका की मोहब्बत, अल्लाह उल्फत और दीन इस्लाम के अल्लाह हमीयत हमारे दिलों में पैदा फरमा. मौला करीम हमारा या मिलना, जमा होना कबूल फरमा कर अल्लाह हमारे लिए खैर का और आफियत का और बख्शिश का और नजात का जरिया फरमा. रब करीम हमारी दुआओं को कबूल फरमा. अल्लाह हम पर और तमाम आलम पर अल्लाह रहम फरमा. पूरे आलम में अल्लाह अमन अमान कायम फरमा. अल्लाह चैन सुकून इत्मीनान राहत नसीब फरमा. मौला करीम हमारे दुआओं को अपने फजल करम से जनाब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआ की बरकत से कबूल फरमा. रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम. इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा.
सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। एक साथ राष्ट्रगीत शुरू। अधिनायक जय हे भारत भाग विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। तकबीर तकबीर। आरामशीर जा।